नमस्कार, लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात पायांना सुटते खाज, पायांचा येतो घाणवास, अशी घ्या काळजी। पावसाळ्यात वाहणारे आल्हाददायक थंडगार वारे, मातीचा मनमोहक सुगंध, गरमागरम पदार्थांची चव आणि पावसाच्या पाण्यात भिजण्याची ओढ, असं सगळं प्रसन्न वातावरण जोडून येतं। परंतु पावसासोबत अडचणी आणि शरीराची दुखणीही येतात, म्हणून या काळात शरीराला जास्त जपावं लागतं। पावसाळ्यात होणारे साथीचे आजार सामान्यच, परंतु या काळात शरीरात ओलावा राहिल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यताही जास्त असते। मग ओलसर भागात खाज येते, त्वचा लालसर होते, फंगल इन्फेक्शनही होऊ शकतं। अशा वेळी स्वतःची जास्तीत जास्त काळजी घेणं आवश्यक असतं। विशेषतः पावसाळ्यात पायांमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं, ज्याला आपण पाय कुचणं देखील म्हणतो, कारण अशा वेळी पायांचा असह्य आणि घाण असा वास येतो। पाय ओले ठेवल्यास होऊ शकतं इन्फेक्शन। पावसाळ्यात पायासंबंधित विविध समस्या उद्भवतात। या काळात पाय भिजतात आणि त्यात ओलावा टिकून राहतो, त्यामुळे इन्फेक्शन होतं। जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर इन्फेक्शन गंभीर होऊ शकतं। बोटांमधील जागेत पटकन इन्फेक्शन होतं। यासाठी उपाय काय? पावसाळ्यात पाय इन्फेक्शन मुक्त ठेवण्यासाठी त्यांना शक्य तेवढं सुकवण्याचा प्रयत्न करा आणि स्वच्छता पाळा। पायांमध्ये अडकलेली घाण वेळच्या वेळी साफ करावी। ओल्या चपला सुद्धा सुकवूनच वापराव्यात। जर पायात इन्फेक्शन झालंच तर कडुलिंब, कारलं आणि गुळवेलीची पानं बारीक वाटून ही पेस्ट इन्फेक्शन झालेल्या भागावर लावा, त्यामुळे आराम मिळेल। शिवाय त्या जागी फटकी घासली तर पटकन आराम मिळतो। हा फटकीचा उपाय पावसाळ्यात दररोज केल्यास इन्फेक्शनचा धोकाही दूर होतो। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।